मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी गावात अनेक वर्षांपासून अवैध मटका व्यवसाय सुरू आहे. 14 जुलै 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयाकडून टाकळी येथे छापा टाकला असता आरोपी सिद्धाराम जगन्नाथ झेंडेकर वय 53 याच्याजवळ कल्याण मुंबई मटक्यासंबंधी अंक आकडेमोड केलेली चिठ्ठी, 10,000 रुपये रोख रक्कम, सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि निळा पेन आदी साहित्य जप्त करून पोलीस शिपाई अनंत शिंदे, सध्या नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सोलापूर ग्रामीण यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887 च्या कलम 12A नुसार मटका एजंट सिद्धाराम झेंडेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास PSI चव्हाण करत आहेत. या अचानक झालेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आले असून टाकळीतील मटक्याची संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक नागरिक व मिळालेल्या माहितीनुसार टाकळी परिसरात अनेक वर्षांपासून मटक्याचा धंदा तेजीत सुरू असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई होते तर मंद्रुप स्थानिक पोलिसांकडून कारवाई का होत नाही? स्थानिक पोलिसांचा अवैध व्यावसायिकांवर अंकुश राहिला नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित बीटच्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.